किच्चा आहे तर जत्रा जाणार आहे. आता इथं पालखी आल्या आणि आता सगळे खारे खबर उधळाले. हो ना, ही चौथी फेरी आहे. आता का ना पण पालखी झाल्यानंतर ना शेवटी इस्तू माहितीये. हा दिसतो. इस्तू मधून चालतात. माझी मम्मी तिच्या सुनेसाठी गोष्टी बघायला. लोकांची नजर किचन कडे आहे आणि माझी नजर त्या ऍक्शन फिगर्स कडे आहे. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. दीदी एवढी घाबरली की पप्पा तिला असं घरी सोडा गेलं. तर आता मी चाललोय पण घरी आणि मम्मीला घेऊन चाललोय. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आज किच्चा आहे तर जत्रा जाणार आहे आणि आज चहाला पूर्ण दिवस सुट्टी घेतलोय कारण किच्चा मध्येच ते दिवस जातो पूर्ण अर्ध. त्यामुळं तर आता नाश्ता करून झाले आणि मी पप्पांसोबत चाललोय स्टूल आणायला. तिथं दुकानात स्टूल पाहिलं होतं, काल आणायला चाललेलो पण काल काय भेटलं नाही, त्यामुळं आत्ता चालले आम्ही आणायला. तर भावांनो घेतले आपलं स्टूल. आता एक स्टेप आला एकदम मस्त होई बसण्यासाठी. तर भावांनो आज पप्पांकडून बार्गेनिंग स्किल पण शिकले थोडंफार. यार लय खतरनाक बार्गेनिंग करत होतो आमचे पप्पा. तर भावांनो आता आपण आले दुकानात आणि दादा कसं वाटलं स्टूल? चांगलं आहे. हाय भावांनो, नाव चांगलं आहे. हां भावांनो, भीड यार पूर्ण गर्दी कारण सगळे आता तिथं खावी खोबरं उधळायला आज किच्चामध्ये चालले तर म्हणजे जत्रेत. आणि आता इकडं दादा म्हणजे पूर्ण फॅमिली पण आम्ही तिकडे चालले. त्यामुळे आता दुकान पण बंद करलेलं. आता दुकान बंद करून जायचं तिकडं. भावनो दादासोबत आता चाललोय मी यात्रेकडं आणि आमच्यासोबत टाक्या पण आले तिथं. आम्ही इथं पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाक्या टाक्याची मित्र त्यासोबत भांडत असं. आता ट्रॅफिक झाले भावनो, ट्रॅफिक भावनो. इथं आपले दादा पण आले, डिके दादा. जत्रेत हां हो ना. आता खारे खबर उधळा लागले आपण आणि तिथनं आता फेरी चालू होणार आहे आपल्या पालखीची आणि चालू झाल्या वाटते कदाचित तिथनं. हां पहिली फेरी आल्या आणि लय लेट झालं आपलं याला आता. हां चालू होणार आहे. नाही पहिली फेरी चालू झालं म्हणून किती ना. कोण सांगितलं? हा ऋषी सांगितला. आता पुजारी आंघोळ करले ते. हां हां पुजारी आंघोळ करले ते. आंघोळ केल्यावर मग फेरी. पण पालखी आल्या तिथं. आता आपण आता इथं पालखी आल्या आणि आता सगळे खारे खबर उधळाले त्याच्यावरती. आणि यार ही नजारा बाबा पूर्ण. पण आता मला भावच फोन आला माझ्या की एक फूड ब्लॉगर आला तिथं. त्याला जाऊन आता भेटायचं मला. तर चाललं तिकडे जाता. काय ब्लॉगर कुठे रे? हो नमस्कार दादा, कसे आहात आपण? काय म्हणताय तुमच्याकडे हा काय म्हणते वातावरण एकदम कडक झाले. आमच्या ब्लॉगरसाठी काय, आमच्या व्ह्युअरसाठी काय म्हणणार तुम्ही? व्ह्युअरसाठी या यल्लामादेवी यात्रेमध्ये या, आनंद घ्या. मी पण आलोय, तुम्ही पण या आणि या ब्लॉगच्या मार्फत नक्की हा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू दादा. दुसरी फेरी आल्या इथं. पालखी आहे तिथं, तुम्ही डोक्यावर घेतलंय का आणि असं चाललं तिकडं. आणि ही असं चार आता ही दुसरी फेरी आहे, अजून 3 वाजता फेरी व्हायचे. तर हो ना, आता इथं आमच्या गल्लीतले लोक पण आले तर त्यांच्यासोबतच थांबले. आता उभारलो मी. आणि काय चाललंय? तर काय आता हे किती वेळ झाले फेरी? आता दुसरी झाली ना. दुसरी झाली आता. दादा काय जरा मागवा. तिसरी फेरी आल्या आता आणि सगळे लोक आले. बोला मला काय म्हणताय? गर्दीत उभारलो ना इथं. हा भेटलं, दर्शन भेटलं. कसा आहे? आम्हाला या की या कसा आहे? यात्रा एन्जॉय करला? यात्रा या लागते. मला तेवढं विसरलं का तुम्ही? तुम्ही रंगले दिसला नाही म्हणून तुम्हाला रंगवलो.
तोंड झालं ना रे. झालं ना. लय बांधव काय रे, भावानो, इथं बघा, पूर्ण घेऊन लागले आज. shit. भावानो, ही 4थी फेरी आहे. होय, कसं आलंय? कसं आलंय? यार काय या लोकांनी रंगवलंय ना, हा पूर्ण माझं ही आयफोन फेस स्कॅन करणं माझं. भावना आता शेवटची पालखी आहे आणि त्यानंतर काय होणार पाहुणा पालखी झाल्यानंतर ना शेवटची किती काय असते पूर्ण जरा डिटेल सांगा जरा. काय माहित नाही आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का? आता 5 पेर झाल्यानंतर काय असं आता काय असते आता कीच म्हणजे देवाची एक प्रथा आहे. त्या प्रथेनुसार आपल्याला दरवर्षी ती किचाचा कार्यक्रम केला जातो. एक देवाची श्रद्धा म्हणून लोक त्या किचाचा प्रकार करून घेतात. म्हणजे जर प्रोसेस सांगता काय असते इस्तू माहितीये हा इस्तू मधून चालतात. फक्त पुजारी एकटेच सगळे ज्यांची भक्ती त्यांनी पण चालू शकतात आणि पुजारी तर चालतात. आपले किन्नर लोकांची जास्त त्यात श्रद्धा असते. किन्नर लोक जास्त त्यातून चालतात. हो ना. आता आम्ही किच्चाकडे चाललो. सॉरी तो फट झाला. काय मजा आली पडायला. भावना मी दरवर्षी आले पण कुठलं पण वर्षी नाही भेटलं. भावना मला वाटतं ह्या वर्षी पण मी आता नाही बघणं शकणार आहे किच्चं. कारण ही सगळं असं ब्लॉगच करून टाकतात लोक. त्यामुळं हा तर काय चाललंय मला कळतच नाही ते. आणि हे ह्या वर्षीच नाही दरवर्षीच मी येतो पण दरवर्षी काय मी बघू शकत नाही आहे. भावना बघा सगळी तिथली पालखी घेऊन इकडे आले तर. भावना कसं तर आत आलोय मी लगानो. मला कळलंच नाही यार काय झालं ते. त्याने ही आपलं पालखीसाठी गेट उघडलेले त्यानंतर सगळे आत घुसायला सुरू केले आणि मी पण त्याचा आत घुसलो आणि आलो इथं. वाटलेलं मी येऊ शकणार नाही आता. हां पण ही सगळी आपलं पालख्या सोडलं त्यावेळी पळत आलो हा. तर मी पण इथंसोबत आलो सगळ्यांना. हां बसत आता हळू असा कशावर तर बसू नका. माझं फर्स्ट टाइम आहे किच्चं बघण्याचं त्यामुळे मला काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे किंवा आता फक्त माझ्या मोबाईलमध्ये 2% चार्जिंग करलं आहे त्यामुळे पूर्ण आता काय रेकॉर्ड करू शकणार नाही आम्ही. भावानं पुजारी तिने पण आता आले तर भावानं आता सगळे इथं समोर उभारले. ते किच्चं तिथं बघायचं होतं पण काय आता इथं उभारल्यानंतर वर दिसणारच नाही. काय दिसते काय नाही सोडा काय दिसणार नाही. आता निवांत बसून टाकणार. आता गेलो ना तिथं तरी पण काय दिसणार नाही मला. मस्त अबे मस्त तिथं बसून बघितलं असलं का सगळेजण. आता समोर गेले तर त्यांना पण दिसेना मला पण दिसेना. मस्तीला आले सगळे. तर भावना आता किच्चं बघून चाललंय आणि काहीच बघितलं नाही किच्चं. मला तर काहीच दिसलंच नाही राव. तुम्हाला दिसलं काय बेस्ट. हो नो इथं आमची मम्मी आणि घरची सगळे आता चहा प्यायला आले आणि इथं आमचा टाया पण आलाय. काय चाललंय कशाच्या होय ना कसं केलं तुमचा नवरा चहा. हां नवरा गेला म्हणून एक नंबर का चहा एक नंबर आहे. हां हां आमची आई म्हणून उभारले तर. हां तर भावना आपण आता चाललोय यात्रेकडं आणि आपली सगळी फॅमिली सोबत चाललोय. पण दादा येत नाही. दादा काय येत नाही तो. दादा तू का नाही येतस. तू काही येत नाही. चालते दादा त्याचं आवरून येतोय तोपर्यंत आम्ही तिकडे जाऊन फिरतो मस्त मजा वजा करतो. हे टाक्या तुला यायला मजा. तर हो ना आता आपण आले जत्रेमध्ये आणि आता फिरणार आहे आपण मस्तपैकी आणि फॅमिली वन सोबत आहे तर त्यांच्यासोबत आता डबल मस्त होणार आहे. वहिनी काल पण जाणार ना तुम्ही. काल काय बघितलंय. गेलाच नाही. मग आज पण आज पण जाऊ नका राहू द्या. राव पैसे देतो एवढा राहू द्या अजून. चालतंय राव नवऱ्याकडनं घेऊन आला ना बंडल. माझ्याकडे काय विचार पण करू नका राहू दे.
मी 1 रुपया आणलो नाही. मला माहिती आहे की माझ्या भावाचं. बघा पण या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये गोष्टी आल्या का नाही तुम्हाला माहीत नाही. म्हणजे बॅकग्राऊंडचं हे सीन आहे का इतकं भारी दिसायला सांगतो तुम्हाला. तर भावनो आता देवीचं दर्शन झालंय आमचं सगळ्यांचं आणि आता चाललो आम्ही ही यात्रेत फिरायला आणि सगळे स्टॉल्स बघायला. त्यानंतर ना पाळण्याकडे जाणार. तिकडे जाऊन मस्तपैकी पाळण्यात बसणार आमची वहिनी आणि आम्ही खालना हात वळणार. मग वहिनी खाली येऊ नका. भावना सिच्युएशन असं झालं सध्याला की मम्मी वहिनी ती सगळे ते समोर चालले तो आणि मी इकडं मागं पप्पांसोबत. पप्पा आपण एकत्र त्यांनी चौघी एकत्र मस्त मजाने लाईक. पण सध्याला आय एम लॉस्ट पप्पांसोबत. पप्पा आणि मी इकडं आलोय आणि मम्मी कुठे गेला कोणास होता. नमस्कार भावनो काय म्हणताय. भावनो फ्लॉवर पण भेटायला आपलं. हां चल भावनो मगाशी आम्ही हिथत होतो आणि अजून पण हे हिथत येतं. हा काही अजून गर्दी करायला काय आम्हाला वाटलं पुढचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत गेले असतील ह्याच रांगेत आहेत अजून. इथं माझी मम्मी तिच्या सुनेसाठी गोष्टी बघायला आणि इथं मी माझ्या होणाऱ्या मम्मीसाठी सुने बघायला. सॉरी माझ्या मम्मीला होणारी सुनेसाठी बघायला असं. उलट आहे तू सगळं. काय उलट नाही का बाई. त्या दुसऱ्या सोन्यासाठी बघायला का असं. कितीला आहे? भावना हे तर माझी आई ते किल्ले अडगावचे ते बघायला आणि माझं लक्ष कुठे नाही इकडं शिरकेन त्यामुळे त्याच्यावरती कटाना जोराची कटाना आहे तिथं. लोकांची नजर किचन कडे आहे आणि माझी नजर त्या ऍक्शन फिगर्स कडे आहे. लुफी कॅप्टन अमेरिका आयर्न मॅन तुमच्यासाठी. हा मोठ्या डॉल साठी छोटं डॉल. प्लॅन ए आहे बघा घेता का. हा तसला आहे ना आता घरात. तसलं आहे की राव पण असं हे तुम्हालाच करून देणार मी स्वयंपाक. तुम्हीच खायचं. तेच काय. हा 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 मडमड भारी आहे राव तुमचं. नको 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 आहे की राव इथं कुठलं तर ओपन होतं की. हा इथं आहे की कुठलं इथं लय स्वस्त राहू दे नको. हॅलो मी बाबराव बोलतोय. धरा राव माझ्याकडनं तुम्हाला भीप त्यातच बोला बस आता आमच्या दादांसोबत. हा सॉरी मामासोबत. आमच्या मामासोबत म्हणायचं अहो जेवला का तुम्ही खाल्ला का तुम्ही पिला का नाही तुम्ही. मित्र पण भेटलं आपल्याला इथेच. काय म्हणताय हे काय म्हणायचं नाही. ऑल गुड. तुम्ही गेला का मोठ्या पाण्यात बसता ना. भाऊ मला तर खूप मजा यायला आता जत्रा खेळायला. असे व्हायला थंडीचं. तर भाऊ इथं टोटल डाटा ट्रान्सफर झाले आमच्या इकडे 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 दाखव जरा हात. माझी मम्मी सगळे घेतल्या तरी आपल्याकडे ते स्वेटर पण घेतल्या हात मध्ये पण घेतल्या. थंडी नाही वाजायला मला भरपूर थंडी वाजायला. थंडी सण होत नाही मला. तर कुठला पाळणा मी पाळणे ते बसणार नाही. अरे किती पाळण्यात बघ इथं. इथं बघ ड्रॅगन आहे तिथं मोठं पाळणं इथं मोठं पाळणं आहे तिथं ब्रेक डान्स आहे. मला नको कशातच बसायचं नाही. बस की एक मिनिट. बरं तुम्ही कसं बसणार आहे. हा कपास आहे इथं ड्रॅगन कसं घ्या. ड्रॅगन की असं जुई करते बघा तिथे. आता सध्याला मी शिकायला खायला आणि लय बेकार चौकारला मला तर काय ठीकठाक वाटलं नाही. ते पटेल रोड खाऊन आलो आता आम्ही इथं पाळणे फिरायला. पाळणे बघायला आलो पण आता पाळणे बसली पप्पाला इच्छा आहे तर आता बसवायचं तिथं बसतो भावना. पण अगर मी ह्यात बसलो ना मला नक्की उलट्या होतील असं वाटायला मला. तर त्यांनी सगळे तिथं आता वरती गेले तर आणि मी आणि मम्मी इथं थांबलोय. मला उलटी होण्यासारखं वाटायला मला त्यामुळे मी खाली बसले. हा त्यामुळं मम्मी आणि मी इथे खाली बसले. त्यांनी आता वरती गेले तिकडं. मी काय म्हटलं सुरुवातीला त्यांना की मी पण येतो चला म्हणून गेलो ती आणि त्यांना वरती चढवलं आणि मी आलो इकडे खाली. तोंड बघण्यासारखी होती सगळ्यांची.
त्यांचं झाले आता ते निघाले तर तिथं बघा आमची दिदी बहिणी दादा पप्पा सगळे आले आता पण तरी ॲक्च्युली कसं झालं रिलॅक्स रिलॅक्स हा मला माहिती आहे होय नाही तुम्हाला आवडलं की नाही राव राईट काय ते नवरा सांगा तुमच्या मस्त नको 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 हा मी काय केलं भाऊ ना मी चला याले म्हणून गेलो त्यांच्यासोबत तिथं आणि त्याला 8 वरून मी इकडे बाहेर आलं ती तिथे सांगायला भाऊ ना आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12:15 म्हणजे कधी आलतो आपण मम्मी 9 वाजता आलतो आणि आता 12:15 वाजले म्हणजे 3 हा म्हणजे 3 हे 3.25 तास तर आपण इथंच आहे आता आपण घरी चाललोय दादा आणि वहिनी तिकडं ब्रेकडान्समध्ये बसायला गेले तर आणि दीदी एवढी घाबरली की पप्पा तिला असं घरी सोडा गेलं तर आता मी चाललोय पण घरी आणि मम्मीला घेऊन चाललोय तर भावना गुड नाईट तुम्हाला आता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटूया अजून एका ब्लॉगमध्ये